गोदरेज कंपनीच्या आतमधील आदिवासी बांधवांच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवरच गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत। खालापूर तालुक्यात गोदरेज कंपनीमध्ये आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी या कारखान्यातच कंपाऊंडच्या आतमध्ये असल्याने कारखान्याने त्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने या शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी वडवळ येथून लांब पल्ल्याचा रस्ता पायपीट करून शेतावर जावे लागत असल्याने या आदिवासी बांधवांनी वहिवाट रस्ता खुला करावा यासाठी अनेक वेळा आंदोलने केले, मात्र आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही। मागील महिन्यातही जवळपास 22 दिवस धरणे आंदोलन सुरू होते, मात्र कारखान्याने या आदिवासी बांधवांच्या मागणीला कलाटणी देण्यासाठी सदरचा रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मात्र या ठिकाणीही बराच कालावधी झाल्यानंतर ही सर्व जबाब व पुरावे सादर केल्यानंतरही न्यायालयाला अपेक्षित असणारा निकाल जाहीर केला जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे। तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत जवळपास 10 शेतकरी वर्गांची लागवड जमिनीखाली आहे। जमिनीवरच येथील शेतकरी वर्गाचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे। मात्र या ठिकाणी गोदरेज कंपनी आल्याने या ठिकाणी कवडीमोल भावात जमिनी खरेदी करून कंपनी उभी राहिली आहे। मात्र या कंपनीच्या आतमध्ये डोनवत गावातील आदिवासी बांधवांच्या जमिनी आतमध्ये असताना कंपनीने कंपाऊंडचे बांधकाम करून या शेतावर जाण्यासाठी पूर्वापार असणारा वहिवाट रस्ता बंद केल्याने या रस्त्याबाबत अनेक वेळा शेतकरी वर्गाने सदरचा रस्ता मोकळा करावा व शेती व्यवसायापासून दूर करू नये अशी मागणी अनेक वेळा केली आहे। मात्र कंपनी व्यवस्थापनाने या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वडवळ जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या लांब पल्ल्याचा मार्गावरून जावे लागत आहे। परिणामी या आदिवासी बांधवांचा शेती व्यवसाय बंद करण्यासाठी विडाच उचलला असल्याची भावना येथील शेतकरी बांधवांची झाल्याने भीम आर्मीचे राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन केले गेले, मात्र कंपनी व प्रशासनाने आश्वासनाखेरीज काहीच दिले नाही। त्यामुळे मागील काळात जवळपास 22 दिवस या आदिवासी बांधवांनी कुटुंबांसह कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले आहे। मात्र निवडणुकांचा काळ आल्याने प्रशासनाने आचारसंहिता भंग करू नये यासाठी हे आंदोलन थांबवावे या प्रकरणाबाबत न्यायालयात कंपनीने याचिका दाखल केली आहे। मात्र या सर्व जबाब पुरावेही सादर झाले आहेत। याला बराच कालावधीही उलटून दोन्ही बाजूंकडून प्रश्न उत्तरही झाले, मात्र अद्यापही न्यायालयाला जो अपेक्षित असेल असा मार्ग जाहीर काही केला जात नाहीये। त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून जून महिन्यात शेतीची कामे सुरू होतील। नवीन येणारे न्यायाधीश यांना हेही प्रकरण समजून घेण्यासाठीही वेळ जाईल, त्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होईल अशी माहिती ॲडव्होकेट सुरेश हरिचंद्र देशमुख यांनी दिली आहे। एका बाजूला शासन कृषी खात्याकडून शेती व्यवसायात वेगवेगळे पीक घेऊन शेती व्यवसाय बळकट करण्यासाठी विविध प्रशिक्षण व योजना राबवल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला आदिवासी बांधवांना शेतकरी वर्गावर अन्याय करणाऱ्या प्रकल्पासाठी शेती व्यवसायापासून दूर करीत आहे असे शेतकरी वर्गाला वाटू लागला आहे। गोदरेज कंपनीची वहिवाट रस्ता बंद करून शेती व्यवसायाला खिल्ली बसवण्याचे काम करीत असल्याचा आरोप राजेश चव्हाण यांनी केला आहे। याबाबत न्यायालय ही विलंब का लावत आहे? तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही त्याचा आदर करू अशी विनंती करीत तारीख पे तारीख असे करू नये। आम्हाला पावसाळ्यात जून महिन्यात शेतीची लागवड करायची आहे अशी विनंती शेतकऱ्यांनी न्यायालयाला केली आहे। मध्ये ऐकावं, अर्जंट मॅटर आहे। पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल होऊ नये, त्यांना शेती करायला चान्स मिळावा। कोर्टाचं म्हणणं असं आहे की माझी बदली झालेली आहे, मी आता फक्त 8 दिवस 10 दिवसच आहे आणि मला 4 सोडून जायचं आहे, त्याच्यामुळे मी काय माझ्याकडे वेळ नाही। आपण त्याच्यासाठी अर्जही दिले, पण 1.5 तासाचा वेळ मागितला होता की 1.5 तासामध्ये आम्ही आर्ग्युमेंट दोन्ही बाजूचे संपून टाकू, पण कोर्टाने दिलेलं नाही। पण साहेब, आता शेतीसाठी जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर ते तारीख देत असतील चालायला पाहिजे ना, तेव्हाच शेतकऱ्यांना जाता येईल। कारण आता त्याच्यामध्ये पेरणी आली, महत्त्वाची गोष्ट, त्याच्या अगोदर उखळणी आली, ह्या 2 गोष्टी ह्या आता मे महिन्यात होतात, पाऊस पडल्यानंतर नाही करत। म्हणजे याचा अर्थ अर्जांना वेळ नाहीये, याचा अर्थ आपण बाजूला पडलो, याचा अर्थ शेतकऱ्यांना हे लोक खेळतात। असंच आहे, कारण गोदरेजने अगोदर तडजोड व्हावी म्हणून जवळजवळ महिना घालवला, त्याच्यात 2 तारखा घेतल्या आणि आज सांगितलं की आमच्याच्याने होणार नाही, आम्हाला विकत घ्यायची किंवा तर रस्ता द्यायचा, आम्हाला काही जमणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला परत वेळ आता आपला फुकट गेला 1 महिन्याचा, अशी परिस्थिती निर्माण झाली। मेडिसिन मध्ये कुठलं आपलं काय ऐकलंय? काय नाही, त्यांचं म्हणणं एकच आहे, सगळी खोटेपणाची सगळी सीमा पार केली। त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे डिसिजन घेणारा व्यक्ती असेल तुमच्यामधला त्यांनीच यायचं, ते डिसिजन घेणारा कोणीही एकही व्यक्ती त्यांचा हजर नव्हता। ऍक्च्युली परिस्थिती काय झाली, फेब्रुवारी 5 तारखेला भीम आर्मी संघटनेमार्फत आदिवासी शेतकरी असल्यामुळे आंदोलन केलं आम्ही। गोदरेजची मॅनेजमेंट आमच्या समोर आली,
रिक्वेस्ट केली आम्हाला की तुम्ही आंदोलन थांबा, आम्ही तुमचा प्रस्ताव सांगा, आम्ही तुमचा व्यवहार करू. अशा जमिनी 8 जमिनी गोदरेजने खरेदी करून घेतलेत. टोटल 10 शेतकरी होते, 8 शेतकरी गोदरेजच्या नावावर झालेले आहेत, 2 शेतकरी फक्त राहिलेले आहेत. त्याच्या येण्याची परमिशन सर्व गोष्टी आलेल्या आहेत, त्यांनी सर्व आणलेले आहे. पण त्यांनी करू थांबा करून महिना घालवला. परत 3 तारीख आम्ही 1 तारखेला आंदोलन केला. कुठला महिना होतो? फेब्रुवारी नाही, मार्चमध्ये 1 मार्चला आम्ही आंदोलन केलं. 22 दिवस आम्ही त्या गोदरेजच्या गेटवर बाहेर बसलो होतो. त्यांचा धंदा चालू होता, त्यांच्या गाड्या येत होता जात होता, त्यांनी त्यांचा पोट पाण्याचा विषय चालू होता, त्यांना कुठं आम्ही त्रास दिला. आम्ही कायद्याच्या चौकटी जाऊन सर्व गोष्टी केल्या. धूळ माती खाली, जेवणात माती गेली ते खाल्लं आम्ही. 22 दिवस बसलो. जेव्हा इलेक्शनचा पिरियड आला, इलेक्शन कमिटीवाले आले की तुम्ही उठा, आता इलेक्शन लागले, त्यांचाही मान ठेवला आम्ही. कोर्टात प्रतिनिधी म्हणून साहेब जज नेमले होते, महिनाभर त्यांच्यात खाल्ला. आम्ही बोलतो आम्ही करतो, आम्हाला हे ते करू असं करून वेळ वाया घालवला त्यांनी आमचा. आता साहेब नेमके चाललेत, दोन्ही साहेब चाललेत, आता त्यांच्या बदली झाल्यात. आता दुसरं साहेब येतील तेव्हा ते तपास करणार, बघणार, नंतर चालणार. तेव्हा या लोकांनी शेतकऱ्यांनी काय करायचं? आदिवासी शेतकरी यांनी कसं जागायचं? आता तो गोदरेजचा गेट हा गुरचरणीमध्ये आम्ही वारंवार साहेबांना पण सांगितलं, साहेबांच्या पण लक्ष आलं. त्या दोन्ही साहेबांच्या लक्षात होता विषय. बाकी नवीन कोर्ट येईल त्याच्या काय त्यांना समजलं नाही समजल काय माहिती, त्यांना ते वेळ घालणार. त्यात कंपनीला फक्त भावनेची खिलवाड चाललाय, बाकी काय नाही. आता करू आमची मॅनेजमेंट ठरलं नाही, आम्ही ठरवणार आहे. असं करून मला खेळला महिनाभर. नंतर कोर्टाची पण फसवणूक केली. ज्या मॅडम आहेत त्या लिगल टीमच्या, त्या वरती बोलतात की मला पॉवर आहे, ॲथॉरिटी आहे, खाली आल्या मेडिशनला बोलतात की मला पॉवर नाही. म्हणजे ते भावनेची खिलवाड चाललाय शेतकऱ्याशी त्यांना काय घेणं नाही. जेव्हा जमिनी घ्यायला आलाय तर धपा ताब्यात घेतल्या करून. त्या बघितल्या नाही आदिवासी आहेत का काय, फेरफार नाही चेक केला, काय नाही केला, आणि तेव्हा घेतल्या. आता त्यांना नको आहेत. आणि त्या शेतकऱ्यांची पण इच्छा नाही त्यांना जमीन द्यावा म्हणून असत्या लोकांना. त्यांचा रस्ता मोकळा करून द्यावा. रस्ता जो मागतोय हा का रस्ता जबरदस्ती त्यांच्या बोकांडी बसायला नाही गेलोय. हा रस्ता पिढीचा आहे, तो रस्ता त्यांचा मोकळा करून द्यावा. आणि जो रस्ता मोकळा होत नाही ना, तोवर ही शेतकरी आता संतापली आहेत. काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल तो गोदरेजचा गेट बंद होणार आहे. आणि सर्वांना एक कर्जत तालुका आणि खालापूर तालुका आदिवासी समाज जी भावकी आहे, इलेक्शनला पण बहिष्कार टाकणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.